आज फलटण गावामध्ये या परिसरात माझा आत्तेभाऊ शिवभक्त पैलवान अनिकेत भाऊगुले यांचा अभिष्टचिंतन सोहळा आणि या परिसरामध्ये गेले 7 दिवस ज्यांनी खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं त्यांचा देखील हा कौटुंबिक सोहळा पार पडतोय। अनिकेत भाऊला शुभेच्छा देण्याकरता उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, गेले 7 दिवसापासून या ठिकाणी असलेले सर्व माझ्या भगिनी, सहकारी बांधव आणि पत्रकार मित्रांनो, आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः अनिकेत भाऊला वाढदिवसाच्या त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो। तुम्हाला उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच भगवंत पांडुरंगा चरणी देखील प्रार्थना करतो। मागच्या वर्षीचा कार्यक्रम माझ्याकडून चुकला गेला, राहिला गेला, मिस झाला, काय म्हणायचे म्हणा। आणि आजचा कार्यक्रम काही झालं तरी अनिकेत भाऊच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याची जी काही वाटचाल सुरू आहे ती देखील आपल्याला प्रत्यक्षात पाहायची आहे। आणि आल्यावरती जे समाधान या ठिकाणी पाहायला मिळतं आहे, व्यासपीठावरती बसलेले मान्यवर जे आहेत, पुढच्या लाईनीतले आणि मागच्या लाईनीतले, त्यातले देखील अनेक जणांनी अनिकेत भाऊशी संवाद साधला, अनेक दिवस त्याच्यासोबत राहिलेत। आणि आयुष्यामध्ये जगत असताना आपण योग्य दिशेने आहोत का चुकीच्या दिशेने चाललो आहे याचं ज्यावेळेला आत्मपरीक्षण केलं जातं, ज्यावेळेला विचार केला जातो, त्यावेळेला व्यासपीठावरती असलेल्या प्रत्येकाच्या मनात एक समाधान आहे की आम्ही आमचा परिवार आणि आम्ही स्वतः देखील अनिकेत भाऊच्या बरोबर खांद्याला खांदा लावून ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला आम्ही योग्य दिशेने चाललेलो आहे याचं देखील आम्हाला कौतुक आहे। शिबिर म्हणजे आपण या ठिकाणी 7 दिवसाचं घेतलं आणि त्यातून 36 जिल्ह्यातले जवळपास युवक युवती, विशेष करून माझ्या पुणे जिल्हा असेल, सातारा, कोल्हापूर, सांगली या भागातील देखील अनेक युवक युवती आहेत, माझ्या मराठवाड्यातल्या आहेत, विदर्भातल्या आहेत, कोकण परिसरातले देखील काही युवक युवती या ठिकाणी आहेत। आपण सगळे जर पाहिलं तर तुम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातले आहात, आम्ही देखील सर्वसामान्य कुटुंबातलेच आहोत। परंतु या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी, इथे छत्रपती संभाजी महाराजांचा असलेला वास्तव्य सहवास, परंतु या भूमीतून देखील चांगलं शिक्षण प्रशिक्षण आपल्याला मिळतं आणि सर्वसामान्य कुटुंबातल्या युवक युवतींना योग्य दिशेने नेण्याचं काम अनिकेत भाऊनं आज जे काही दाखवलेलं आहे। मी त्याला विचारत होतो, प्रशिक्षण देताना काय काय तुम्ही यामध्ये अनुभव युवक युवतींना देत असता, मार्गदर्शन काय करता? तर रस्त्यावरती फिरणाऱ्या, रस्त्यावरती फुटपाथवरती छोटा मोठा व्यवसाय करणारा असेल किंवा शेतकरी असेल, उद्योजक असेल, राजकीय जीवनामध्ये, कला क्षेत्रामध्ये, क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा नावलौकिक करणाऱ्या प्रत्येकाचा आपण आदर्श घेऊन काम कशा पद्धतीने केलं पाहिजे, आपण जीवनशैली, आपलं दररोजचं असलेला नित्यनियमानं जी काय दिवसाची वाटचाल आहे ती देखील सुधारण्याचं काम या निमित्तानं केलं जातं। आज या ठिकाणी अनेक युवती युवक मोठ्या संख्येनं आहेत। खरं तर तुम्हा सर्वांची जबाबदारी आयुष्यामध्ये योग्य त्या दिशेने नेण्याची कुणाची आहे तर ती गुरुजनांची असते।
परंतु अलीकडच्या काळामध्ये जेवढ्या आपण गुरुजनांची जबाबदारी म्हणतो तेवढी जबाबदारी आईवडिलांची देखील वाढलेली आहे. कॉलेजच्या जीवनामध्ये शिक्षण घेत असताना आईवडील ज्या विश्वासानं घराच्या बाहेर, गावाच्या बाहेर, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या बाहेर किंवा राज्याच्या बाहेर देखील आपल्या मुलांना मुलींना शिक्षणाच्या निमित्तानं बाहेर पाठवतात आणि तीच मुलं आज व्यसनाधीन होत आहेत. तेच मुलं नको त्या गोष्टींकडे आकर्षित होत आहेत. आणि अशा वेळेला पाश्चात्य संस्कृती म्हणत असताना किंवा आपण कलियुग म्हणत असताना सुद्धा योग्य त्या दिशेने नेण्याचं काम या युवक युवतींना जर कोण करत असेल तर ते आमचा अनिकेत भाऊ घुले करतो. याचं देखील आम्हाला समाधान आणि अभिमान आहे. म्हणून आपण हे प्रशिक्षण घेऊन आज या ठिकाणून बाहेर पडताना माझी तुम्हा सर्वांना एवढीच विनंती आहे की ज्या वेळेला तुम्ही स्टेज डेअरिंग शिकला असाल, अनुभव शिकला असाल किंवा काही अनुभव घेतला असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी जे काही आत्मसात करता येईल तो करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ही शिक्षणाची आणि आपल्या अनुभवाची शिदोरी घेऊन ज्यावेळेला तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेला आपले आईवडील, आपला कुटुंब हे पहिलं असेल आणि त्यानंतरनं मग राजकीय जीवनात किंवा तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नावलौकिक करायचं आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केलं पाहिजे. उद्याची पिढी योग्य त्या दिशेने नेत असताना आज अनिकेत भाऊनं जवळपास 5,500 युवक युवतींना देखील प्रशिक्षण दिलं. योग्य त्या मार्गाने जाण्याचा त्यांनी देखील आपल्याला रस्ता दाखवला, मार्ग दाखवला. म्हणून मी मनापासून अनिकेत भाऊ तुझं तर कौतुकच करेल, परंतु ज्या सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना आज मी सायकलीसुद्धा पाहिल्या. म्हणलं या सायकली तुम्हाला कुणी दिल्या? आम्ही ज्या वेळेला विद्यार्थ्यांना सायकली देण्याकरता CSR फंडातून किंवा आम्हाला कोणी देईल का कॉन्ट्रॅक्टर याची वाट पाहतो आणि त्यातून आम्ही सायकली किंवा जे वाटता येईल ते वाटप करण्याचा प्रयत्न करत असतो. पण जीवाला जीव लावणारी, मैत्री जपणारे देखील अनेक सहकाऱ्यांनी वाढदिवसाचं औचित्य साधून ह्या सायकली तुझ्या वाढदिवसाला ज्या भेट दिल्यात त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांचं देखील आभार व्यक्त करतो. म्हणून आजचा वाढदिवस एक आगळा वेगळा आहे. माझ्या दृष्टिकोनातून एक लोकप्रतिनिधी म्हणून राजकीय जीवनामध्ये काम करत असताना कुठल्या जाती धर्माचा, कुठल्या विचाराचा आहे यापेक्षा ही व्यक्ती आपली आहे हे समजून प्रत्येकाला बरोबर घेऊन जाणं हे लोकप्रतिनिधी म्हणून आमचं तर कामच आहे. परंतु सामाजिक बांधिलकी जपून अनिकेत भाऊनं सर्वसामान्य कुटुंबातून येत असताना जे काही समाजाचं देणं लागतो यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये काम करतायत. संपूर्ण राज्यभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे, संभाजी महाराजांचे विचार आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत. युवक युवतींना देखील योग्य दिशेने नेण्याचा प्रयत्न करतायत. मी मनापासून तुमच्या या कार्याला शुभेच्छा व्यक्त करतो आणि आई तुळजाभवानीला, छत्रपती शिवाजी महाराज देखील प्रार्थना करतो. मगाशी सांगितलं की आम्हाला आज अजूनही वाटतं की दादा कुठून तरी येतील, परंतु नियती देखील क्रूर असते, नियतीच्या पुढे काही चालत नाही. परंतु कलियुगामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणून जरी नसलात तरी त्यांचे विचार घेऊन पुढे जाणारे अनिकेत भाऊ तुम्ही आहात याचा देखील आम्हाला अभिमान आहे. म्हणून उद्याच्या काळात योग्य त्या दिशेनं तुम्ही काम आणि तुमची वाटचाल सुरू असताना मी लाख लाख शुभेच्छा व्यक्त करतो. आज सायंकाळी देखील मानगुडे पाटील सरांचं व्याख्यान या ठिकाणी होणार आहे. तो देखील खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी मला खरं तर अनुभवाचा होता. परंतु मतदारसंघात मावळ तालुक्यात देखील अजून अनेक कार्यक्रम आहेत. उद्याच्या देखील काही शासकीय मिटिंग आहेत, त्यामुळे मी लवकर या ठिकाणी आलो. त्याबद्दल मी सर्वच आयोजकांचे, माझ्या सहकाऱ्यांची देखील दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा अनिकेत दादा तुला वाढदिवसाच्या, जन्मदिनाच्या माझ्या परिवाराच्या वतीनं, मावळच्या तमाम जनतेच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. तुला उदंड निरोगी दीर्घ आयुष्य लाभो हीच या ठिकाणी प्रार्थना करून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.